शाहीर साहेबांची बोल भाषा हो ना. आणि याला म्हणतात दुय्यम तमाशा तमाशा. आणि ही आमच्या शाहिरांची भाषा. ओके भाई. तेरे छक्के छुड़ा देंगे, अरे बाप रे. तेरी औकात नहीं, हाँ. तमन्ना पूरी करके रहूंगा. मैं मरूंगा नहीं तो तुझे मार के रहूंगा. बाबा बाबा एवढ्या गोष्टी. हाँ. कलकी का टायगर अभी जिंदा है. अरे बाप रे. काय टायगर आहे का? आणि म्हणून नाव कोणत्याही देवाचं घेतल्याने मी बाटत नाही. वा 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 वा. आणि सत्य सांगायला बंधूजन हो, मला कसलीही लाज वाटत नाही. ओके भाई. इतिहासाची पोल खोलतो तर काही लोक आले राग येते. आणि सत्य सांगायला गेलो बंधूंनो तर या सुरशायराची आग होते. झाली झाली झाली. मोठी आग मोठी आग. ठीक रे. आणि म्हणून शहाणा लोकांचं म्हणणं आहे गद्याले सांगा किती ज्ञान ते गद्याले रुचत नाही. आणि तशीच गोष्ट आहे भाऊ, कुत्र्याले खील कधी पचत नाही. जब तक बेवकूफ जिंदा है तो अक्लमंद शान से जीते हैं. और हमारे खून के रंगे हुए कपड़े हमारे पीठ पे धोते हैं. अरे इनकी मानो तो गधे के भी शिक होते हैं. और करके तो ज्यादातर आसाराम बापू जैसे पैदा होते हैं. बाप रे. हाँ? मारण्या मरण्याच्या गोष्टी कोणालाही शोभतात का गा? ते शूरवीराचे काम शूरवीरानं करावं आणि श्रीखंडीच्या जातीनं आपलं घमेल घेऊन फिरावं. मारण्या मरण्याच्या गोष्टी कोणालाही शोभतात का गा सूरज? ते शूरवीराचे काम शूरवीरानं करावं. बाप रे. श्रीखंडीच्या जातीनं आपलं घमेला घेऊन फिरावं. ज्याच्या अंगात बळ नसलं त्यानं फक्त तोंडाने सरावं आणि फंदुळ्या बायकोनं गावभर चरावं. म्हणून ज्याचं शहाण्या लोकांचं म्हणणं आहे की ज्याचा धंदा त्यानं करावा. हम भी हर बीमारी का इलाज रखते हैं और जैसा मिला मरीज वैसा इंजेक्शन भी लगा सकते हैं. क्या बात है. हम भी जानबूझकर किसी से लड़ते नहीं और कोई कुत्ता हमें एक बार डसले माँ कसम उसे जिंदा भी छोड़ते नहीं. क्या बात है. क्या बात है. कौन सा कुत्ता? गावठी वाला. अटला. शाहीर साहेब तुम्हालाच बोलता येते का हो? आम्हाला नाही बोलता येत काय? तुम्ही आम्हाला समजता काय? ऐसा नहीं होता. तो बग्गी पीछे से तो हकी है. शाहीर साहब. अरे म्हणून ढोर मेलं अकरावर हे कुत्र गुपचाप बसल का? तोंड पुसून आलं म्हणून बांधवालो यानं काय खाल्लं नसल का? ढोर मेला अकरावर हे कुत्र गुपचाप बसल का? तोंड पुसून आलं म्हणून यानं काय खाल्लं नसल का? मदनाचा चोई या जनतेला दिसल का? वाहिल्या विना ढोर सांगा वक्राले कसल का? शाहीर साहेबांना गाणं म्हटलं नाही का? पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला. बापा बापा कोणती पारवाडी. या प्रेम वेडीला या प्रेम वेडीला एवढी काता. आणि म्हणून शाहीर साहेबाचं गाणं आहे साले चीर डालूंगा साले म्हणे. आणि पुरा फाड डालूंगा. बापा बापा. फाड डालूंगा म्हणून का करतो म्हणे? शिवतो म्हणे मग नंतर. दाबणी काय हरकत नाही, गाण्याला आधार आहे. आणि म्हणून माझं सुद्धा गाणं आहे जरा एक पुरातन चाल म्हणलेली आहे. अरे तुम मोहब्बत किसको और कौन यहाँ करता है ये कोई भी न जाने. दीवाने प्यार के हम है दीवाने
पूरा बदन होगा तेरे बाप का, पर एक चीज तेरे पास तेरे माँ की है। ओके भाई। और सभी भाई और बहनों के बीच एक ही बंधन राखी है। आज वाले बगल दिल से चाहता है तो उसका दरगाह बाकी बाकी है। है। अरे कानून का यदि सम्मान करता होगा तो उसके वर्दी का रंग बाकी है। तेरी पिस्तौल भी मेरा कुछ नहीं बिगाड़ सकती, क्योंकि मेरे नाम की गोलियां बनना बाकी है। क्या लगता है? अरे मनो हटावत भेटला माझ्या अरे वाजवतो प्राण बाजा ठेवून टांगेवर टांग फायनल काय म्हणते? टांगेवर टांग ठेवून खाली. हटावत भेटला माझ्या वाजवतो प्राण बाजा बापरे. ठेवून टांगेवर टांग बाप्पा, बाप्पा. म्हणजे अरे फलकावतो हे माय. फलकावतो साल्याची लाग फलकावतो साल्याची ओके माय. शाहीर नीलकंठजी फलका आणि साथी ते तुम्हाला सांगतो, होता जीवा म्हणून वाचला शिवा. छत्रपती शिवाजी महाराज. तुम्हाला सांगतो, आमच्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत तर अफजल खान शिवाजी महाराजांना आतुर करते भेटण्यासाठी, आणि त्याचं म्हणणं असते की मी शिवाजी महाराजांना गनिमी काव्यामध्ये मारेल. समजले की नाही? खोटं नातं आमंत्रण देऊन शिवाजी महाराजांना आमंत्रित करते, पण माझे शिवाजी महाराज माझ्यासारखे मूर्ती लहान पण कुशाग्र बुद्धिमत्तेचे असतात. त्या अफजल खानाची चाल ओळखतात. माहिती रे बोलते तू कशासाठी मला आमंत्रित करत, अगदी बरोबर. आणि म्हणून अंगामध्ये चिलकत आणि दोन्ही हातामध्ये वाघनख्या घालून जीवा महानले बरोबर त्या अफजल खानाच्या राजवाड्यामध्ये जातात. हा. तुम्हाला सांगतो, गेल्याच्या नंतर शिवाजी महाराजांनी अफजल खान खांद्याला खांदा मिळवत नाही, हा. तर हा भास्कर कुलकर्णी अफजल खानाचा अंगरक्षक वकील असते. हा. कोण? भास्कर कुलकर्णी. तर हा काय करते, माझ्या शिवाजी महाराजांवर मागून वार करण्याचा प्रयत्न करते. ओके बाय. तेव्हा माझा जीवा मारले काढते आपली तलवार आणि साल्याचा एक हात छाटते. ओके माय. ढुंडा झाला की. अरे हे म्हणते चोराच्या चोरा, हा? शिवाजी महाराज तुझ्या बरोबरचा आहे का रे म्हणते. हा? शिवाजी महाराज मागून वार करते, बोलते साले छक्क्याची अवलत मर्द है तो मर्द जैसी बात कर, दूध माँ का कर तूने पिया है तो हमसे दो दो हाथ कर, नहीं ज्ञानी है तो इन लोगों में खैरात कर, जितनी तेरी औकात है भास्कर कुलकर्णी उतनी बात कर. उतनी बात कर. माझा शिवाजी महाराज मरेल म्हणते, शिवाजी महाराज मरेल रे म्हणते, नाही तर तुझा अफजल खान मरेल म्हणते. तू कोण होता रे विचामध्ये तोंड टाकेल, तोंड कुचकिया आणि बोलते गाडो हटिया बोलते मेरे रास्ते से. समजलं की नाही? आणि त्यावेळेस माझा तो जीवा महारले त्या भास्कर कुलकर्ण्याला म्हणते, काय? शाहीर साहेब मैं आपको नहीं कहूंगा काय नाही, म्हणते? नाही, नाही, नाही. अरे हा दावत भेटला माझ्या, आणि वाजवतो गाणं माझ्या, आणि टांगेवर टाका. आणि फलकावतो. आणि म्हणून मव्याची मजा येईल का देशीला, नाही, नाही, नाही. आणि गादीचं मोल सांगा देतील का त्या उशीला. बाबा. मव्याची मजा येईल का देशीला, हा. गादीचं मोल कोणी देतील का उशीला. नाही, नाही, नाही. आणि काय जरी झालं बंधूनो तर सारेच कुत्रे जातील का काशीला. नाही, 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 नाही. आता तू मर्द नाही बोलते, समजे की नाही. आणि मग पुढे ऐका, तो माझा जीवा मारलं त्या भास्कर कुलकर्ण्याला काय म्हणते.
जीवा महाले वाद वागाचा आणि सशाचा असं बाई तो. सर्याचा संबंध कशाचा अवकाद आपली आधी तुपाय काय तर म्हणशील मेलो व माय अबे करू नको तू बाणी करू नको तू बाणी नाही तर काळी न लाल पाणी टांगेवर तिटांग तो साल्याची तो साल्याची पत्थर उसे टकराने के लिए पत्थर होना पड़ता लोहे को काटना है तो फौलाद होना मुस्कुराना भले जिंदगी का दूसरा रूप हो पर इंसान को जिंदगी में एक ना एक दिन रोना भी पड़ता है तुझा सातबारा मला माहित नाही का रे म्हणते लमच्या चोराच्या चोरा लाज वाटायला पाहिजे रे म्हणते माझ्या शिवाजी महाराज तलवार उचलली तू ज्या राजमाता जिजाईने म्हणते तुला जगवलं रे म्हणते शिवाजी राजे आणि भास्कर कुलकर्णीला एका ताटामध्ये जेवण वाढलं राजमाता जिजाईनं ऐका ना बंधूंनो दादा शिवाजी महाराज आणि भास्कर कुलकर्णीला एका ताटामध्ये जेवण वाढलं पण हे चोर सालं एवढं छातीर होतं हे बेमान झालं समजलं की नाही आणि त्यावेळेस म्हणते बे तुझा सातबारा मला माहिती आहे रे म्हणते ऐका पुढे काय म्हणते तो लात आणि पाडीन तुझे पती सदात करते की बाजू हो पुचकते का गे तुला का वाटते रे म्हणते करते मला मोर अबे बाजू हो हराम खोरा घेऊन येतो म्हणते तुया ना तुझ्या बापाई मला डावावर चालते बाजू हो हराम खोरा ना तर टाकी ना उदार पुरा ठेवून टांगे वर टांग आणि फलकावतो साल्याची धाग फलकावतो साल्याची नहीं जानते कहता है मेरा जीवा महान ले क्या शेर औलाद है बोलते हम डरना नहीं जानते मैदान में उतर जाए तो कभी हारना नहीं जानते मानते हम भी उन्हें मानते गांडू बोलते जो हमें नहीं मानते सब साले के कनपट में तानते आखिरी के शादी में कहो आखिरी के शादी में हमारे शिवाजी महाराज बद्दल की खुददारी बताते हैं उसे हमारे शिवाजी महाराज क्या है बोलते सुनने बोलते सुनिए हॅलो हॅलो ताई आता तुमच्या समोर चांगल्या लावण्या सादर होणार आहेत दोन
हॅलो ताई, भूक लागली काय? बरं जाऊ द्या. स्वयंपाक करायची हो हो, जाऊ द्या जाऊ द्या. काय स्वयंपाक हरकत नाही. करायचंय स्वयंपाक. जाऊ द्या. नाही असे बसले राहिले तर आम्हाला मजा वाटते. नाही तर येथे कोणी नाही तर आम्ही काय, आमचं सगळं याच्यात जाईल पाण्यात, नाही का? आणि म्हणाय का शिवाच्याकडे काय म्हणतो ते? खऱ्या गमतीच्या रसिक मायबापांना माझं सांगणं आहे, तुम्ही शिवाजी महाराजाबद्दल जर प्रेम करत असाल खऱ्या अर्थाने तर सगळ्यांनी दोन्ही हात वरत करा. दोन्ही हात वरत करा. सगळे 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 माणसं बाया सगळे हात वरती आणि करा. ज्याला हात वरत करणार नाही त्याला लखवा मारण, त्याची बीपी लो होईल, त्याला अटॅक येईल. समजलं की नाही? दोन्ही हात वरत करा शिवाजी महाराजाबद्दल प्रेम असेल तर. बोलो शिवाजी महाराज की जय. आणि म्हणून माझा जीवा आले म्हणते, मरद मराठे मावळे आम्ही आणि प्रसंगी पडतो वैराच्या कामी. आदर्श माझा शूर शिवाजी लावून देऊ प्राणाची बाजी. अहो लपत नाही सत्य पुरुषोत्तम सत्य आणि करतो प्रणाम अथांग. फलकवतो साल्याची साहेबांनी गाणं म्हटलंय कोणतं? म्हणतात हा कारे मेल्या अरे माय खापर तोड्या ओके मा खापट तोंड्या म्हणे तुम्हाला गावात गवातला सोन्या. अरे बापा मरते की नाही वाटत आता आपल्या अंगावर आणि तुझे चित्रासारखे पाय बघल्यासारखे हात. माय 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 कच्ची करत तुमची कच्ची. चला काय हरकत नाही, आधार आहे त्यांच्या गाण्याला. आणि म्हणून मैनू इश्कदा लगिया रो शाहीर साहेब. आणि म्हणून जारे बेल डोळ्या दातर खुट्या. ओके माय पाय का म्हणते बेलडोरिया जारे बेल डोळ्या दातर खुट्या. अरे अरे भगवंता आणि लेकर मागे भेटला. जारे बेल डोळ्या खापर तू जारे बेल डोळ्या दातर खुट्या. लेकर मागे भेटला. आली कोठून मारबत हे
शंकराकडून वर प्राप्त करते. तुम्हाला सांगतो, दर्दुम नावाचा राक्षस, ओके माय. दर्दुम नावाचा राक्षस शंकराकडून वर प्राप्त करते. हा. आणि शंकर वरदान देते त्याला हा. की शंकर भगवंताशिवाय त्याला कुणीच मारू शकत नाही. त्याचं त्या राक्षसाला घमंड करते. अरे बाप रे. आणि आमच्या माया बहिणीसारखी एक मैनावती नावाची बाई असते आणि मैनावतीच्या घरी यज्ञ असते. हा. आणि यज्ञ करण्यासाठी ती आपल्या कितीतरी पाहुणे मंडळींना आमंत्रित करते आणि जेवण घालण्याचा तिचा विचार असते. तर हा यज्ञ भंग करण्यासाठी कोण, दर्दुम नावाचा राक्षस तिच्या घरी येते. तेव्हा ते माझी मैनावती म्हणते, ए जा रे बेल डोऱ्या दातर फुट्या. होजी बेलडोऱ्याचं घुबड राहते मोठ्या डोऱ्याच्या. हा, तसंच होतं ते. अजी बेलडोऱ्या होता दातात कुठे दात निघलं. आणि लेकर माझे हे भेटील ना आली कोटून मारबत हे नागपूरची. आणि पाहुणे माझे विचारतील ना. काय म्हणता का समजलं की नाही? मारबत कोणती, काळी का पिवळी. पिवळी. आणि मग शेवट तो ते माझी मैनावती काय मध्ये एकल सादर करतो. हा. ऐका पुढे काय म्हणतो ते. शाहीर साहेबाचं पुन्हा एक गाणं आहे. हा. हा, तू उपडून घेजो बुरा आणि हातात घेजो तंबोरा. तुम्हाला उपडायला सांगे त्याने. हो बाळा ठेवा म्हणा, मी उपडत जातो म्हणा. हो चला, काय हरकत नाही. म्हणून गरीबाची कदर येईल का भाऊ या मंत्र्याले. नाही कसं येईल का सांगा तुम्ही आपल्या छातीवर ठेवू. येईल गरीबाची कदर येईल का भाऊ या मंत्र्याले. आणि हा रातभर हलवत बसते धरून घंटे आले. हा रातभर हलवत बसते धरून घंटे आले. गरीबाची कदर येईल का भाऊ या मंत्री आले. गरीबाची कदर येईल का भाऊ या मंत्री आले. आणि हा रातभर हलवत बसते धरून घंटे आले. हा रातभर हलवत बसते धरून घंटे आले. गरीबाची कदर येईल का भाऊ या मंत्री आले. मतदान येऊ द्या म्हणजे तुर्रम खान मंत्री गरीबाच्या घरी येते. बरोबर. नमस्कार जी, नमस्कार जी, नमस्कार जी करता. माझ्या याच्यावर ठप्पा मारा, याच्यावर त्याच्यावर. जेथे कोंबड्यानं पिरीत हाकून ठेवलं असेल का नाही. तर आमच्या गरीबाच्या घरी जेव्हा तो येते ना, तर आमची माय बहीण माझा भाऊ म्हणते, साहेब खुर्चीवर बसा. नाही नाही जाऊ द्या. तो चिचियावर बसायला तयार होते. आणि निवडून आल्यावर नेते पण देत एकही नाही. नाही अरे एक वेळा देते ना 5 वर्ष खाते. तुमच्या हातीतले मोठे काम मोजाले. हातीतले गोटे. आणि म्हणून उपकार म्हणा बाबासाहेबांचे एवढे उपकार आहेत तुमच्यावरती. जातीय त्याचा प्रश्न सोडाजी. हो ना. समजलं का 2 वर्ष 11 महिने
18 दिवसामध्ये या देशाचं संविधान लिहिलं. समजलं की नाही? आणि सर्वप्रथम माझ्या ओबीसी बांधवासाठी कलम 340 ही कलम लिहिली. वा वा. प्रत्येकालाच तुम्हाला एका मताचा अधिकार दिला म्हणून तुम्हाला हे विचारते, नाही तर कुत्र्यासारखं जीवन असतं तुमचं. समजलं की नाही? हा. आणि तरी पण आणि म्हणून ये एक वेळा देते ना 5 वर्ष खाते, तुमच्या हातातले गोटे का मोजाले ते. काले एक वेळा गेला का काले. आणि म्हणून माझी पुराणी आई म्हणते, माई आजी म्हणे कवा अक्कल येईल या बंट्याले. कोणता बंट्या? कोणता बंट्या? सोंट्या भाई बंट्या. काऊन अशी म्हणते माझी आई? पावभर दारून मुठभर खाऊन चिवडा ग. गे मा चिवडा. बरोबर आहे? पावभर दारून मुठभर खाऊन चिवडा ग. आणि मत लाखाचं विकते पहा मघाचा बेवडा ग. मत लाखाचं विकते पहा मघाचा बेवडा. तुम्हाला सांगतो, बैलाची जोडी घ्यायला गेलं तर 70,000 रुपयाची, गावरानी गाय घ्यायला गेले तर 30,000ची, जर्सीची गाय घ्यायला गेले तर 50,000ची, मुर्राची मध घ्यायला गेले तर 1 लाखाची, गद जर घ्यायला गेलं गद तर 70,000चं गद होते. बरोबर? ओके माय गदा. हा. बकरं जर घ्यायला गेलं गदी. बकरं जर घ्यायला गेलं तुम्ही, बकऱ्याची किंमत आहे 15 ते 20,000. आणि कातीचं जर कोंबडं घेतो म्हणलं तर कोंबडं होते 2,500 ते 3,000चा. बरोबर? आणि तुमची किंमत, तुमची एका मताची किंमत केवढ्यात? चिवडा. पावभर दारून मुठभर चिवडा का भेटला? चाललं टिलिंग टिलिंग पोके पोकी. आणि एक वेळा देते ना 5 वर्ष खाते, आणि तुमच्या हांडीतले गोटे का मोजाले येते. बरोबर? आणि म्हणून माझी आजी म्हणते, काय आजी म्हणे कवा अक्कल येईल या बंट्याले. पण म्हणते तो मंत्री हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये जाते, म्हणते देवा रातभर मी घंटा हलवीन पण मला म्हणते निवडून येऊ दे. माई आजी म्हणे कवा अक्कल येईल या बंट्याले. आणि रातभर हलवत भरते धरून घंटे आले. रातभर हलवत भरते धरून घंटे आले. बंधुजन हो, पुन्हा एक कलवा सादर करतो आहे. बरं, समजलं का नाही? अरे ये रेशमी जुल्फे और ये शरबती आंखें, अरे ये रेशमी जुल्फे और ये शरबती आंखें, इन्हें देख कर जी रहे हैं सभी, इन्हें देख कर जी रहे हैं सभी. बायल्या म्हणजे काय होते? ना हालिंग ना डोलिंग ना पोंग पोंग करे. म्हणजे मला समजलं नाही, चांगला स्पष्ट करून सांगा. समोर गेला तर झुडझड ना मागा गेला तर सुला, तरी पण मला समजला. आणि त्याने पाहिला तर समोर त्याचा लागते जीव उलारणं वाला. माय का होतं की बायल्या म्हणजे ढिला नाही का? ढिला धीमा. हा असा हांडवण्या 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 हांडवण्या. अच्छा. आणि म्हणून अबे जा रे जा बायल्या का करशील रे तायल्या, पण तू मारशील नाहील्या तर अबे मी मागीन तायल्या. एवढा कामात आला दैला मारता. काही नाही होत, आखरी फेराय मारू दे. आणि राग बायले हा जरका आणि मतायल्या राग बायले हा जरका आणि
कोणाला म्हणते शाहीर साहेब कौन? मैं आपको नहीं कहूंगा जो नहीं. कुछ भी गाना बोला मैंने हाँ. प्रत्येक गोष्टीला आधार आहे का नाही हो. आहे का नाही हो. मग शायरी वाईट आहे का नाही. तसं आम्हाला सांगता यायला पाहिजे हो. शायरी वाईट नाही पण काही नंग्याने शायरीला खतम करून टाकला जी अरे, अरे, अरे. हो 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 खतम करून टाकले तुम्हाला सांगतो आणि म्हणून वो ज्यादा जिनके साथी नाही वो गाणं मरेंगे कुत्ते की भी मौत मरेंगे हाँ. आता नाही तो कल हाँ. कोणतंही गाणं म्हणा पण त्याला आधार पाहिजे बरोबर आहे. का नाही आणि ते लोकांना पटण्यासारखं पाहिजे समजलं का आमच्या समोर बसलेली प्रेक्षक मंडळी आमच्यापेक्षा हुशार आहे वाचक आहेत अभ्यासू आहेत आणि म्हणून तर कोण कोणाला म्हणते कोण? महाभारताचं उदाहरण आहे भीष्म पितामह वाह. त्याच्यासारखा धुरंधर कोणी नसते त्याला कोणीच मारू शकत नाही स्व इच्छा धारण मरण असते त्याला समजलं की नाही पण तो एका वचनामध्ये गुंते कोणत्या? तो एका वचनामध्ये गुंते कोणत्या वचनात कोणत्या? मी युद्ध करेन तर मर्दासोबत हिजड्यासोबत युद्ध करणार नाही. पण जेव्हा युद्धाची वेळ येते नाही हा. त्याच्या समोर एक श्रीखंडी नावाची व्यक्ती उभी केल्या जाते ओके त्याच्या समोर श्रीखंडी नावाची व्यक्ती उभी केल्या जाते ते श्रीखंडी कोण असते कोण असते? अर्धंग बाईचं ना अर्धंग माणसाचा म्हणजे छक्का हिजडा. हा हा. आणि तेव्हा तो माझा भीष्म पिता म्हणते श्रीखंडे हा. तम नको करू. तूने किया तो रसेला हाँ. और मैंने किया तो कैरेक्टर ढीला ढीला. तू सुधर जा बोलते तू मेरे को कमजोर मत समझ बोलते हाँ. हट जा बोलते नहीं तो तेरा मैं अपने वचन में नहीं गुंता तो बोलते तेरा कर देता बोलते धोतर पीला हिंदी आहे तुमची मस्त. हा माय तशीच हिंदी अर्धी गावरानी अर्धी मराठी समजलं का नाही आणि त्यावेळेचे शब्द आहे अबे जा रे जा पाहिल्या का करशील रे तायल्या तू मारशील नाहील्या अबे मी मारील तायल्या रान बायल्या जाता मग रान बायल्या जाता मग तलवार नहीं जस्ती कभी गांडू के हाथ में अरे. और शेर नहीं लड़ते यारो कभी किधर के साथ में क्या बात है? का सुहागन बात नहीं करती कभी रात में हाँ. और वैसे दम नहीं होता ऐसी हिजड़े की जात कैसे होगा? उद्याचं काम आजच उरकवतो हाँ. आणि तू या चिंदी बजारले का तू या घरात धसून टरकवतो टरकावा. तू आपल्या मेंढकीचं तोंड असं पाडून ठेव असा. मग पाय म्हणते मग मिट्टू कसा झोकानं सरकव कोणता राघू आहे का लालटोंड्या? याचं यालेच माहित नाही याचं यालेच माहित नाही याच्या माय बहिणीचं डपडं कोण वाजवलं आणि खराब निघालं बियाणं कामात कोण जाऊन रुजवलं अरे याची गावकारी उठवण्यासाठी मी आपल्या बंडीचं आसकूड झिजवलं पुरा शिजला रे ठोकरचा पुरा बारीक झाला. आणि हा सांगते मोठ्या नाकानं याच्या घमेल्याचे भोगदार तर मी काही वेळा जाऊन याच्या गावाला जाऊन एवढे मोठे आणि मग- मग यायला भुजवारी चांगला कॉन्क्रीट की लागला असेल ना. डांबर करावाला डांबर. चला ऐका एक कळवं सादर करतो त्यानंतर तुमच्या पुढे कासऱ्यावर थांबा बंडी थांबा. लाक्या बैलाला परू नको त्या ढवरेले जाऊ द्या समोर समजलं की नाही त्याच्यावर 2 सर्व जास्त टाकले आहे म्हणण्याचं तात्पर्य तुम्हाला सांगतो यानंतर 2 लावण्या होणार आहेत उत्तम चांगले समजलं का माझा शेवटच्या राऊंड त्यानंतरही सुरत शहराचा चिरफाड राहून सिंग तडतडे सिंगात भरले खडे आणि निशाण शहर मारे फडे आणि सुरत शहराने त्यातून वडे कायचे वडे भोकाचे वडे दुधीचे वडे दुधीचे वडे. ओके शुद्ध मराठीमध्ये छिद्राला भोकच म्हणतात. हो मराठवाड्यात म्हणतात व आमच्या गावखेड्यामध्ये खराब मानते बाई. ओके काय खराब मानतात जायचं नाही पण जायचं नाही ही मजा उद्या लागणार नाही समजलं का वर्षातून 1 दिवस असते आमच्या शेतकऱ्यांसाठी 1 दिवस असते हो हो ऐका ना शेव एक कळवं सादर करतो ऐका पुढे काय म्हणतो
भीष्म पितामह काय म्हणते काय म्हणते? मी मरदाशी लढतो हा. ही जड्याशी ना बापा रे. मला फांदात तुझ्या पळायचं नाही बापा बापा अरे मेलं तरी चालते पण मला दखलते तुझ्यावर शस्त्र उचलत अरे जा रे जा रांड बाहेर हातात आणि मग एक कडवं सादर करतो त्यानंतर तुमच्या समोर चांगल्या उत्तम नावड्या दाखवतो आहे चिंता करण्याची गरज नाही समजलं का आम्ही पैसे घेऊन तर कामाचे हरामाचे पैसे घेऊन तर आम्हाला फलणार नाही समजलं का येव माझे मा वारे डुकरा आणि मारते गोदरीत चक्रा नरक खाल्ल्याशिवाय भाऊ याच भरत नाही पोट आणि हा माणूस होय का आणलं बहिणीचं पोट सख्या बहिणीचं पोट आणलं बहिणीचं पोट सख्या बहिणीचं पोट गाण्यातच प्रश्न आहे माझं भाव आणि भक्ती बरोबर आहे भावाचे लग्न बहिणीसोबत लावेन तेव्हाच पाहावे मोक्ष पद हा माणूस होय का आणलं बहिणीचं पोट आणलं बहिणीचं पोट सख्या बहिणीचं पोट सख्या बहिणीचं पोट भक्ती त्यामधला आधार आहे वाईट बोलणार नाही समजलं का नाही तर भाऊ हा त्याचा शारीरिक मानसिक विकास झालेला असते आणि बहीण हे नादान असते तो भर जवानीमध्ये येते आणि मग ते मेंटल असते कोण कोण त्याची बहीण आणि तिच्या मेंटलपणाचा कमजोरीचा फायदा घेऊन तिच्यासोबत खूप कर्म करते आणि म्हणून ऐका पुढचं कळवं सादर करतो एक कळवं ऐका पुढे काय बहीण कुवारी असताना घरी याची नजर होती तिच्यावरी तम करते आणि विसरून सगळे नाते गोते चढला तिच्या मुरावरी आणि म्हणून बंधू जण हो जात बाईची म्हणून तुम्ही तिले सोडा आणि पहिले याले धरून तुम्ही मारा जोडा मग त्याच्याने नाही होईल तर त्याच्यात जर नाही ऐकत असेल तर नाही तर घ्या लंबा सोड ओके माय लंबा सोड पांडे गावाल्या माणिक शाहिरांचा ओके माय बोलते की नाही वाटत आता आणला बहिणीचं पोट आणला बहिणीचं पोट सख्या बहिणीचं पोट सख्या बहिणीचं
सर्वजण हो. दिवसभराचा कार्यक्रम तुम्ही सगळ्यांनी मिळून गोल करून घेतले. होऊ शकते दिवसभराच्या कार्यक्रमामध्ये आमच्याकडून चांगल्याही गोष्टी ऐकायला मिळाल्या असतील, काही वाईटही गोष्टी ऐकायला मिळाल्या असतील. हो, जे काही उचित वाटलं ते महापुरुषाची विचारधारा समजून आत्मसात कराल आणि ज्या गोष्टी वाईट वाटल्या त्याकडे दुर्लक्ष कराल हे अपेक्षा करतो. आमच्या जोडीला लाभलेले सहकारी